हा जो व्हिडिओ आहे तो 3-4 व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीनं तयार केलेला व्हिडिओ आहे। ते जर सत्य असतील तर त्याच्यावर योग्य ती कारवाई होईलच। मंत्री नरहरी झिरवळ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडिया आणि माध्यमांवर तुफान व्हायरल होताना गेल्या काही दिवसांपासून आपल्याला पाहायला मिळतोय। त्या व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या दृश्यांमध्ये स्वतः मंत्री नरहरी झिरवळ हे त्यांच्या शासकीय निवासस्थानी आहेत। त्याचबरोबर त्यांच्यासोबत एक तृतीयपंथी व्यक्ती देखील आपल्याला त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतात। त्या दृश्यांमध्ये हे देखील दिसून आलंय की ते ज्या बेडरूममध्ये आहे त्या बेडरूममध्ये नॉनव्हेजचं जेवण आहे, त्याचबरोबर दारूच्या बाटल्या देखील आढळून आलेल्या पाहायला मिळतात। त्याचबरोबर अनेक आक्षेपार्ह क्षण त्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालेत आणि हा व्हिडिओ सोशल मीडिया किंवा माध्यमांवरती जसा व्हायरल झाला तशी सर्वत्र चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळात त्या व्हिडिओची झाली। अनेकांनी थेट झिरवळांचा विरोध केला, अनेकांनी झिरवळांच्या कृतीचा देखील विरोध केला। त्याचबरोबर अनेकांनी झिरवळांवरती नेमकी काय कारवाई होणार असे अनेक तर्कवितर्क, अनेक प्रश्नचिन्ह जे ते उपस्थित केलेले पाहायला मिळाले। परंतु अजूनपर्यंत आपण जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये झिरवळ यांच्यावरती अजूनपर्यंत कोणतीच कारवाई झालेली नाहीये। मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा त्यांच्या पक्षाच्या सर्वेसर्वा सुनेत्राताई पवार यांच्या माध्यमातून देखील अजूनही कोणती कठोर कारवाई केली गेलेली नाहीये। परंतु या व्हिडिओमध्ये आपण जर पाहिलं तर या व्हिडिओ म्हणजे या व्हायरल व्हिडिओ प्रकरणामध्ये एक वेगळा जो आहे तो ट्विस्ट आता निर्माण होताना पाहायला मिळतो। एकंदरीत हे प्रकरण नेमकं आता कुठे चाललंय असाच प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे। कारण की आता या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी स्वतः ज्या व्हिडिओमध्ये त्या दिसून येत आहेत व्यक्ती म्हणजे तृतीयपंथी ज्या व्यक्ती आहेत त्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहेत पवन यादव यांच्या माध्यमातून आता थेट रवी यादव म्हणजे त्यांच्याच भावाविरोधात गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। 7 दिवसांपूर्वी हा गुन्हा मुंबईच्या कप परेड पोलीस ठाण्यामध्ये जो आहे तो दाखल करण्यात आलाय। या संपूर्ण गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेमध्ये नेमका रवी यादव याच्यावरती कसा गुन्हा दाखल झाला तर माध्यमांमध्ये सर्वप्रथम हा व्हिडिओ देणारा किंवा हा व्हिडिओ माध्यमांपर्यंत पोहोचवणारा व्यक्ती कोण तर तो रवी यादव होता। रवी यादवच्या माध्यमातून एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याचबरोबर एक प्रॉपर प्रेस नोट रिलीज करून हा व्हिडिओ जो आहे तो संपूर्णतः माध्यमांपर्यंत सोपवण्यात आला आणि त्याचनंतर हा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला असं सांगण्यात येत आहे। आणि या व्हायरल व्हिडिओ प्रकरणामध्ये थेट त्यांना आरोपी करावा अशी मागणी आपण जर पाहिलं तर पवन यादव यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। पवन यादव यांनी जबाबामध्ये नोंदवल्याप्रमाणे त्यामध्ये त्यांनी एक आपण जर पाहिलं गोपनीयतेचा भंग केलाय असा आरोप केलेला आहे। त्याचबरोबर तो व्हिडिओ आहे तो कथित व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ खोटा आहे, बनावट आहे असं पवन यादव यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर त्यांनी हे प्रकार का केले तर म्हणजे रवी यादवनी हा प्रकार का केला, व्हिडिओ व्हायरल का केला किंवा चुकीचा मजकूर किंवा बदनामीकारक मजकूर लिहून हा व्हिडिओ व्हायरल का केला तर पवन यादव यांनी जबाबामध्ये असं सांगितलंय की अन्न व औषध पुरवठा म्हणजे अन्न व औषध प्रशासनामध्ये त्यांना काम हवं होतं, म्हणजे रवी यादव याला काम हवं होतं आणि त्याच कारणामुळे तो गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न करत होता आणि ते काम त्याचं होत नव्हतं आणि याचमुळे तो झिरवळांना धमक्या देत होता, त्याचबरोबर त्याला देखील धमक्या देत होता आणि त्याचाच संपूर्णतः आता जबाब नोंदवून थेट आता रवी यादव याच्यावरती गुन्हा जो आहे तो मुंबईच्या कप परेड पोलीस ठाण्यामध्ये रेकॉर्ड करण्यात आलाय, गुन्हा दाखल करण्यात आलाय। आणि या प्रकरणामध्ये आता आपण जर पाहिलं तर पोलिसांच्या माध्यमातून या संपूर्ण व्हायरल व्हिडिओची जी आहे ती चाचपणी करण्यात येईल, तपास करण्यात येईल। हा व्हिडिओ नेमका खरा आहे का या संबंधित जे आहे ते पोलिसांचा तपास जो आहे तो सुरू करण्यात येईल। यापूर्वी आपण जर पाहिलं तर झिरवळांच्या माध्यमातून जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला तर झिरवळांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना थेट फोन करून सांगण्यात आलं होतं की हा व्हिडिओ जो आहे तो कथित आहे, हा व्हिडिओ नेमका खरा आहे खोटा आहे ह्याची जे ती तपासणी झाली पाहिजे आणि या प्रकरणी जो कोण आरोपी असेल त्याला जी ती कारवाई केली पाहिजे, त्याच्यावर कारवाई केली पाहिजे अशी मागणी जी ती झिरवळांच्या माध्यमातून करण्यात आली होती। आणि त्यावेळी नेमकं मुख्यमंत्री माध्यमांसमोर काय म्हणाले हे पहा। नरहरी झिरवळ यांनी मला फोनवर दूरध्वनीवर संपर्क करून असं सांगितलेलं आहे की हा जो व्हिडिओ आहे तो 3-4 व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीनं तयार केलेला व्हिडिओ आहे आणि त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे। मी त्यांना ॲडवाईस केलेलं आहे की त्यांनी तात्काळ त्या संदर्भात एक कंप्लेंट दाखल करावी, या व्हिडिओची शहानिशा
ही करण्यात येईल आणि एकूणच जी काही इमर्जिंग परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर त्याची सत्यता काय आहे ती पडताळून या ठिकाणी त्यांच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्राताई पवार आणि आम्ही मिळून योग्य निर्णय करू. सगळे राज्यात पावसाचं संकट पाहायला मिळतं. शिरवळ अडचणी देताना पाहायला मिळतात. यापूर्वी सुद्धा त्यांच्या कार्यालयामध्ये लाच घेताना त्यांच्या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. यावेळेला सुद्धा त्यांच्यावर आरोप होत आहेत. सरकारवरती या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी सरकारच्या प्रतिबंध परिणाम होतो असं बघा, असं आहे की मागच्या काळात जी घटना घडली त्याचं पूर्ण चौकशी झाली, त्याच्यामध्ये कुठेही झिरवाळांपर्यंत संबंध गेला नाही. आता जी घटना आहे, जे काही व्हिडिओ समोर आले ते गंभीर आहेत, त्यामुळे त्याची सत्यता पडताळणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते जर सत्य असतील तर त्याच्यावर योग्य ती कारवाई होईलच. गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी माध्यमांसमोर दिलेल्या प्रतिक्रियेनुसार मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून थेट असं सांगण्यात आलं, या व्हिडिओची जी ती चाचपणी केली जाईल, या प्रकरणी नेमकं कोण दोषी असेल त्याच्यावरती जी ती कारवाई केली जाईल. परंतु आता आपण जर पाहिलं, पवन यादव याच्या माध्यमातून रवी यादव याच्यावरती गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे. आता या प्रकरणामध्ये कप परेड पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या माध्यमातून नेमकी काय कारवाई केली जाते, या व्हायरल व्हिडिओ प्रकरणामध्ये नेमका अजून काही तपास केला जातोय का, यामध्ये वेगळं काही अजून आउटपुट निघतायत का, पोलिसांच्या माध्यमातून अजून काही वेगळी माहिती समोर येते का, हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. आणि या संपूर्ण तपासाअंती नेमकं दोषी कोण आणि निर्दोष कोण, नेमकं ह्या व्हिडिओचं सत्य काय, हा व्हिडिओ खरंच खरा आहे का, आणि जर खरा असला तर जिरवाळांवरती कारवाई केली जाणार का प्रशासनाच्या माध्यमातून किंवा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर जर हा व्हिडिओ खोटा असला तर रवी यादववरती नेमकी काय कारवाई केली जाते, त्याच्यावरती कोणत्या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल केले जात आहेत. सध्या 2 कलम त्याच्यावरती जे ते लावण्यात आलेले आहेत आणि त्याच 2 कलमाअंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सर्वप्रथम आपण जर पाहिलं तर त्याच्यावरती असा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे की त्यांनी एकंदरीत बदनामी केलेली आहे, बदनामी केली, त्याचबरोबर धमकी दिली, तसंच कुठेतरी म्हणजे संपूर्णतः गोपनीयतेचा भंग हा जो आहे तो रवी यादवनी केला आहे, असा गुन्हा जो आहे तो त्याच्यावरती आता दाखल झालेला आहे. त्याचमुळे आता नेमकं रवी यादववरती नेमकी कप परेड पोलिसांच्या माध्यमातून काय कारवाई करण्यात येते, या व्हिडिओ प्रकरणी अजून काही नेमकं सत्य समोर येत आहे का, हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. या संपूर्ण प्रकरणावर आपलं मत काय हे कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.